सामूहिक म्हणून वरती टाकला का नाही होते की या घरातली माणसं सर्व सोडून गेलेले आहेत. नाश्ता नाही केला आम्ही. हो बरोबर आहे सांगितलं तरी. इथे एवढा पूर आलेला आहे आणि इकडं आपल्या सुरक्षित मार्गातून जायचं आहे. काय आजची सोय झालेली आहे आणि अरे मी पडलो बघा. हा तिघाटीचा संपूर्ण शेती परिसर मी म्हटलं ना मगाशी की आमच्या नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे. तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आता पावसाला सुरू झालेला आहे, मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. अगदी बघितलं तर काल शनिवार होता आणि आज रविवार आहे. तर शनिवारपेक्षा रविवारचा पाऊस जरा डेंजर आहे. कारण कसं होतं की काल पाऊस सकाळी 8 वाजता थांबला होता, नंतर दुपारनंतर सुरू झाला. परंतु आज पाऊस सकाळपासून सुरू आहे आणि त्याच्यासोबत आपला वादळ वारा देखील सुरू आहे. तर या पावसाने सगळीकडे काय काय हाकार माजवला तो आपल्याला फक्त पाहायचा आहे. व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट असंच आहे की इथे पूर येतो की नाही हे दाखवण्यासाठी. कारण कसं आहे इथे मोठी मीडिया म्हणजे ABP माझा असेल, TV9 मराठी असेल, झी24 असेल, हे काही येणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण सोशल मीडियाचा आधार घेऊनच इथले सर्व फुटेज दाखवणार आहोत. जेणेकरून काय होईल की भविष्यात म्हणजे सरकारचं लक्ष तर राहील की कमीत कमी या ठिकाणी पूर येतो. ते बघू शकतो आपण. बघा सगळीकडे वारा वाजतोय. म्हटलं ना पाऊस पण पडतो आणि वारा पण वाजतोय. सध्या घरात आहे. चला त्या घराच्या बाहेर पडायची वेळ आलेली आहे. हा बघा पावसाला आहे आणि दैविक इकडे बबल उडवते. परत उडव. चला बाहेर पडल्यानंतर सुरुवात केलेली आहे आपण दिघाटी गावामध्ये. खऱ्या अर्थाने हा एक अलर्ट पॉईंट आहे इथला. म्हणजे दिघाटी बोलले की इकडं केलवणीकडं सगळं म्हणजे एकदम सतर्क राहतात. बघूया पूरग्रस्त आहे. काय पूरग्रस्त आहे. नमस्कार. आज आमच्या इथे खूप पाणी भरलेलं आहे. दरवर्षी पाणी भरतो म्हणजे बाहेर गावाची लोक येतात किंवा गावातली लोक येतात, त्यांना या गोष्टीचा आनंद वाटतो. पण ज्याच्या घरामध्ये जेव्हा पाणी जातो बरोबर तेव्हा त्याला त्याची हालत माहिती असते. आम्ही सकाळी 5 वाजता उठलोय, सर्व सामान वरती चढवलं आहे. अजूनपर्यंत आमच्या घरात पाणी आलं नाही, पण कोणत्याही क्षणी पाणी येईल. बरोबर आहे. आणि आमचे सर्व मित्रपरिवार यांनी सर्वांनी हेल्प केली प्रत्येकाने. अरे वा वा, सामान वरती चढवण्यासाठी. चांगले मित्र आहेत तुमचे. खरोखर सांगतो असले मित्र लाभायला पाहिजे. एक खंत आहे ज्यांना आम्ही प्रत्येक टायमिंगला निवडून देतो, त्या म्हणजे ते काय करू शकत नाही, मदत नाही करू शकत. परंतु आमची अपेक्षा असते की त्यांनी एकदा तरी यावं आणि म्हणजे बघावं, किंवा आढावा तरी घ्यावा की तुम्ही व्यवस्थित आहात का. कारण सकाळपासून लोक घरातली कामं करतात, सगळं सामान उचलतात. त्याला किमान नाश्ता तरी घेऊन यावा, पण कोणीच आलं नाही. प्रत्येक दरवर्षी हीच तर आहे. आम्ही दरवर्षी त्यांना सांगत असतो, लास्टला पंचनामा करायला येतात, पण काही फायदा नाही त्याचा. काय आम्हाला मोबदला. आता अगोदर पूर आला होता तेव्हा पंचनाम्याचा काय तुम्हाला भरपाई मिळाली होती. नाही भरपाई, फक्त आले होते, पंचनामा करून गेले आणि काय भरपाई काहीच नाही मिळाली. मग काय फायदा त्या पंचनाम्याचा. मग ते काय फायदा पंचनाम्याचा. का तेच ना. त्यापेक्षा हे मित्र तुझे बरे आहेत. कारण मित्र असे पाहिजे काय, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. नाही ना, वडापाव नाही खाला, काय नाही, दिवसभर भुका आहेत आम्ही. दिवसभर भुकाईस. बरोबर आहे. चूल पेटवलंच नसेल भेटत काय. पासून आम्ही भुका आहेत आणि आमच्या घरामध्ये पाणी एवढा जातोय दरवर्षीप्रमाणे, आम्हाला काही भेटत नाहीये. असं आहे का. दरवर्षी प्रॉब्लेम आहे आमचा हे. ठीक आहे, तुमच्या व्यथा तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. बरं झालं. कारण कसं असतं की मोठी मीडिया आपल्याकडे येत नाही. ABP माझा झी24 म्हणून मी विचार केला काय की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समस्या कळवाव्या. पहिल्यांदा मला वाटतं कोणीतरी आलाय की जो आमच्या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी क्षणचित्र घेतोय. कारण अजूनपर्यंत म्हणजे एवढा प्रत्येकाच्या घराघरामध्ये काही घरचं एक मधला घर बुडतोय, तरी पण कुठला मोठा चॅनलवाला नाही की साधा चॅनल, स्थानिक सुद्धा चॅनलवाला येत नाही की बाबा या गावातील म्हणजे बरोबर आहे पाण्यामध्ये घरात जातात की एकदा तरी युट्यूबच्या माध्यमातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून दाखवायला पाहिजे. दाखवा. परत बरोबर तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचे प्रथमतः आभार मानतो सर्व गावकरी. ठीक आहे. मित्रपरिवार आपण ज्या सुरुवातच केली होती आणि एक म्हणजे पीडित या पूरग्रस्त पीडित भेटला, त्यांनी त्याच्या व्यथा मांडल्या. शेवटी काय आहे की बरोबर बोलला की इथं पूर आल्यावर ज्याला त्याला म्हणजे तो एन्जॉय करायला, परंतु ज्याच्या घरात पाणी जातं त्याची काय अवस्था. आणि खरोखर त्याचे मित्र बघा कसे छान आहेत. आणि मित्र असे असावे की त्याने जेणेकरून त्यांना फार अशी काही मदत केलेली आहे. असे मित्र पाहिजेत. बघा मित्र कुठले जोडायचे तर जे मदत करतात ते. दिघाटी गावात आहोत. त्या मित्राचं बिचाराचं स्टील आता पाण्यामध्ये बुडालेलं आहे. इथे माणसं पण अडकलीत जाताना. बघू एकदा त्यांना. गावाचा कुठं होता. माझी बहीण खारपाड्यावरून आलेली आहे. हा. घेण्यासाठी आलो, पण ती शेकाच्या वरची अडकली. शेका जोडायसाठी अडकली काय. ओके ओके ठीक आहे. कुठले तुम्ही. सारडेवरून आले. अरे वा. आपलं एक कोमनोली ऑक्शन पार्क. ठीक आहे. लावा दा लागला खेळ. चिंताचा फरक असेल बस. एवढा पाणी आलेला आहे. एकेकाली ही जी बोर होती तर ती म्हणजे कशी येणं जाणार रिक्षावाल्यांची एक आवडती बोर. माझी पण आवडती बोर. आता तिथे पण बघा ही नदी, त्या नदीजवळ एवढा पाणी आलेलं आहे. जाऊया आपण. बघा ही सर्व शेती आहे. ही शेती आता बुडालेली आहे.
आणि ही नदी, नदीचं पाणी बघा कितपर्यंत आलेलं आहे. हे पूल आहे, इकडनं येतात गाड्या वगैरे पण ते अडकतात तिकडं. आणि काही ग्रामस्थ वगैरे बघायला आलेले तिकडं. जाऊया आपण. बघा मगाशी तिकडे फक्त 5 इंच होता, आता इथे पूर्ण रस्त्यावर पाणी लागलेलं आहे. काय म्हणता रे? मजा करावं. अरे पण मजा करायला आलो, मग पवा ना त्याच्यात जरा. हां हां हां. नमस्कार आदित्य भाई. काय? हो हो, सतर्क राहा जरा. काय सामान म्हणून असं ते वरती टाकून ठेवा. चला आता बघा, मगाशी रस्त्यावर फक्त 5 इंचावर पाणी आला होता, आता पूर्ण रस्त्यावर पाणी आला. रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे. काय कामाला जायचं होतं काय? माझं अडकलं. आता सुट्टी. बघा काही कसं काय, बरेच जण रविवारी सुट्टी असते, पण काही एरियाला मंगळवारी गुरुवारी सुट्टी असते, परंतु आज कामाला जाताना अडकलेलं आहे तिथे. पण आजचा दिवस फुकट गेला ना आता. फुकट हो, कंपनी काय भरून देणार नाही. अरे वा, बघा बरेच ज्येष्ठ ग्रामस्थ वगैरे आलेले तिकडं. जाऊया. काय भाऊ, मॅपिंग करताव की काय, सर्वे करता पुराचा? अरे वा वा, बघा भाऊ इकडं बघा पूर्णपणे. मला फोटो पण घेतोय आता. तर तुम्हाला जरा नीट सांगतोय बघा, हा रस्ता तुम्हाला वाटतं की शेत दाखवतो काय, बघा रस्ता कसा बुडलाय. आता तो ट्रॅक्टर पण तिकडे अडकलाय. आता ही पुरात आलेली माणसं, पुरात वाहून आलेली नाही तर पुरात मजा घेणारी माणसं, काय पोहायला आली का काय? मासा विसा पकडा मस्त जालबिल लावून. असे लहान मुलांची मजा असते. अरे वा वा. अरे कुठून आलं, शाळेतून? नाही, आम्ही मुलांना मजा बघायला आणले. मजा बघायला आणलेले काय? पण जाऊया. हे बघ माणसं पलीकडून तिकडे आलेत ना. गाड्या बंद नाही, गाडी बंद. अरे लपवतो कशाला चेहरा, असा चेहरा कधी लपवायचा नसतो. चला आपण. काय रे कुठे गेलतो? पाणी मजा गेला की मी का तिकडे अडकलो काय? बघू शकतो आपण. आता बघा आपल्या सर्वांची आवडती एसटी ही आता अडकलेली आहे इथं. काय कुठे जायचं होतं, अडकलो काय? गाडी बंद पडली? गाडी बंद पडली. ओके, गाडी बंद पडलेली आहे इथं. बघू शकतो आता प्रवासी चालत चालत चाललेत घरी. हे काय करतो, ढकलतो काय? अरे बघा आपली सर्वांची लाडकी एसटी आता पुराच्या विलख्यामध्ये सापडली. तिला आता चांगल्या ठिकाणी म्हणजे सुक्या ठिकाणी न्यायची आहे, जेणेकरून ती चालू होईल. हो, लाल परी ग्रीन परी. हा बघू शकतो आपण इथं. बघा सर्वांची आपली लाडकी परी राष्ट्रीय संपत्ती एसटी ही आता माणसं परत चाललीत गाडी घेऊन. काय करणार शेवटी, तिकीट रिटर्न मागतात. हो गाडी मस्त घेतली. बघू शकतो आपण पुरातून गाडी घेतलेली आहे. आता आपण आढावा घेऊया बाजूचा. बाजूला बघितलं तर शेती आणि समुद्र म्हणजे आपली नदी आणि आपला रस्ता हा एक रूप झालेला आहे. हा बघा आता जवळजवळ एसटी आपली रस्त्यावर आलेली आहे. इकडे ड्रायव्हर भाऊ पण फार चिंतेमध्ये आहेत. एकदम हालाकीचं जीवन असतं हो आपल्या एसटी वाल्यांचं. हा हा, चला मुलं तुम्हाला मदत करतात हो. चला चला, मुलं धक्का मारतो गाडीला. चला जाऊया. अरे इकडे बघा बघा, दिघाटीचे बरोबर आमचे केलवण्याचे तरुण देखील इथे उपस्थित आहेत. बघू शकतो हा आदित्य क्रिकेटमध्ये एक्सपर्ट असणारा माणूस आज एसटीला धक्का मारालेला इथं. चला जाऊया. हे माझं तुम्हाला तिकीट माफ नाही? तिकीट माफ नाही, धक्का मारला ते बरोबर आहे. अरे एवढी करोडोची गाडी वाचवली. बघा पोराचे चेहरे लक्षात ठेवा. एसटी महामंडळाला विनंती आहे की यांना फ्री पास द्यावा. तिकीट माफ करायला पाहिजे, कारण करोडोची संपत्ती वाचवलेली आहे. आणखी काय पाहिजे? शेवटी गाडी आता रस्त्यावर आलेली आहे मस्त. बघा पुरामुळं एसटी पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाण्याची वाचली. कारण त्याचं कारण असं आहे की ही आपली सर्व यंग जनरेशन, या यंग जनरेशननी
ते एस टीला कशी तरी वरती आणलेले आहे राष्ट्रीय संपत्तीला, त्यांचे खूप खूप आभार. पण बघितलं तर खूपच पाणी आहे, म्हणजे अगदी शेकाच्या वडापर्यंत पाणी आहे. आता ही इथे एस टी टाकलेली आहे. आता लोक पण बघायला आलेले आहेत, काही बघायला आले, काही जाण्याचे राय थांबलेले आहेत. बघूया आपण पुढे. आणि इथं ट्रॅक्टर जात होता तो पण अडकलाय. काय भाई, कुठे जात होतास तू? चाललो कुठे नव्हतो, बघायला आलतो. बघायला आलास काय? मग एवढा पेट्रोल डिझेल संपून आलास? नाही, डिझेल नाही चालू लागत जास्त. नाही लागे काय? नाद आहे ना. नाद आहे, बरोबर आहे. नादा पुढे काय पैसा गेला तरी जमतो ना. हा मित्र बघा ट्रॅक्टर घेऊन बघायला आलेला आहे, शेतकरी मित्र. मित्र ट्रॅक्टर चालवता नाद आहे यार, असा प्रत्येकाला नाद पाहिजे. जसा दृश्य आपण टिपायला चालू केले आहेत तिकडं. इकडे शेती, डोंगर, मग तिकडे येणारं पाणी, रस्ता, इकडची शेती आणि तिकडची खाडी, तिकडचा समुद्र खाडी. आपण अजून बघितलं तर बघा बांधाच्या वरून पाणी चाललं ते बघा, दिसत असेल तुम्हाला. जाऊया आपण. हो पण आता काय पाणीच भरलाय नाही. हो हा, एक यांच्या बोलण्यावरशी वाटलं की पूरग्रस्त आहे तिथं. काय पाणी भरलंय का आपल्याकडं? पाणी भरलंय घरामध्ये. ओके ओके, चला जाऊन येतो. चला आपण. हा आपला समुद्राच्या पाण्यातला कचरा चक्क रस्त्यावर आलेला आहे, गावात घुसलेला आहे. आणि इकडं आपण बघितलं तर बघा पूरग्रस्त सगळी घरे, म्हणजे समुद्रातलं पाणी डायरेक्ट आता घरामध्ये घुसलं बघा. समजू शकतो आपण, ही नील आहे बघा समुद्राच्या पाण्याची. आणि जर आपण बघितलं तर पुढं अनेक लोकांच्या घरी पाणी गेलेलं आहे. दिघाटी हा आता बराच म्हणजे पूरग्रस्त भागात आलेला आहे. बघू शकतो आता आपण बघा, हा घराचा अंगण, कारण तुला वृंदावनाची लगेच समजू शकतो. आणि लगेच म्हणजे तिथे भरपूर पाणी भरलंय बघा पूर्णपणे. मला पण जरा सावधान राहायला लागेल. आता काय होईल की मीच पडायचो आहे आतमध्ये. घरं सोडून गेले का ती? चला बघा, इथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार त्या घरातली माणसं म्हणजे घरच सोडून गेली आहेत. कारण काय पूरच एवढा आहे, कुठं राहतील, कारण एक मजली घर आहे. ही पण काय बघा, ही पण सोडून गेलेत. कारण कसं आहे, सिंगल मजला आहे. त्याच्यामुळे काय होईल की पुराचं पाणी घुसून आतमध्ये कसं राहील माणूस असल्या पावसामध्ये. पार्टी पुराच्या बंदे पार्टी, चहा बटर चालू आहे का रे? भूक लागली, सकाळपासून नाश्ता नाही केला आम्ही. हो बरोबर आहे, सांगितलं असतं 5 वाजता उठलास. आता बिर्याणीला कसं जावं भेटेल खारपाडाला आपल्याला? बुडलेला आहे सगळा बुडलेला आहे. नजारा बघतोय. आणि बघा महाराज तिकडून चालत आलेले आहेत. अरे वा. बघा पातळगंगा भेटायला आली आपल्याला. हो आता दिघाटीला आलो इथं फुटेज घ्यायला. चहाची सोय केलेली आहे आपल्याला माणसाई. आता मी चहा पित होते, तर आता मी पण जरा गरम होतो आणि पुढे जातो. अरे सगळीकडे मदतीच करता तुम्ही, सगळीकडे मदतीच करता. आमची घर आहे. हो बरोबर आहे, करायला आलं पाहिजे. काय करणार? हो हो, जाऊया आपण पुढं. महाराज आपल्याला नेतात. बघा पुरामुळं काय परिस्थिती झाली बघा. ज्यांचा सिंगल मजला घर आहे त्यांना किती धोका आहे बघा. आता जर पाणी वाढला बघा, पाणी वाढला तर वाट लागेल. पण असं वाटतं की पाणी नको दे वाढू दे. सगळा पिक्चर सगळा योग्य नाही. हां घरात काय सगळं सामान वरती घेतलंय? सामान नेला वरती जाईल सगळा. हा ते आहे, वॉशिंग मशीन सगळा नेला. बरोबर आहे. आता कधी राहिला 4 इंच राहिलाय पाणी. हो फक्त बघा 4 इंच पाणी 4 झालं. इंच फक्त राहिलाय. बघ याची पट्टी झाली बस. हां, तिकडे जेवणाच्या पडवीन गेला पाणी सगळं. जेवणाच्या पडून झालं पाणी, नुकसान झालं ना सगळं झालं. तिकडे खोलच असते ना, चूल आपली काय उंच नाही ना. हां हां हां. गेले होते की या घरातली माणसं सर्व सोडूनच गेलेले आहेत. कारण त्याची परिस्थिती बघा, जवळजवळ अर्धा घर बुरलेला आहे यांचा. चला आता आपण, समुद्रातलं पाणी डायरेक्ट गावामध्ये घुसलंय. इकडे माणसं काही अडकलीत. रायगड जिल्ह्यात सध्या परिस्थिती एकदम गंभीर आहे. पातळगंगा नदीने तिची धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे. आणि आता त्याचा परिणाम इथल्या गावाला म्हणजे इथल्या गावांना होत आहे. तेव्हा आता आपण दिघाटी गावामध्ये असा आढावा घेतोय. बघूया आणखी, आता पुढे जाऊया आपण. दिघाटीची स्मशानभूमी. आणि हा बघा पाणी आता वरून ओसांडून वाहत आहे. ही दिघाटीची उघड. उघड तुम्हाला माहितीच असतं, समजेल लगेच. एक छोटासा पूल असतो.
आणि ही नदी बघा, तुम्हाला कांदलवनातील कांदलवनचं सफर तुम्हाला माहिती आहे ना. आता बघा कांदलवन बुडलेलं आहे आमचं सगळं. काय पुराचं पाणी बघायला. चला आता आपण गावात घुसतोय, रस्त्यावरशी आता गावात घुसतोय. खरं बरं रस्ता आहे काय बुडला. रस्ता आहे का बुडला आहे काय. चला जाऊया आपण पुढं. आता आपण बघितलं तर बघा मुंबईची तुंबई होते तेव्हा अखंड मीडिया रस्त्यावर उतरते, पण गावाकडं मात्र कोणच येत नाही आहे. गावाकडं आता मला यायला लागलं इथं. बघू शकतो बघा घर आणि घराजवळचा रस्ता आणि त्या रस्त्याजवळून नदीचा प्रवाह असा वाहतो बघा. म्हणजे काय डायरेक्ट म्हणजे धबधब्यामध्येच म्हणजे कसं आहे की रस्त्याला धबधब्याचं स्वरूप आलेलं आहे. आता हा माणूस कशी गाडी नेतो बघूया. नेली रे बाबा बाबा, डेंजर आहे का माणूस. ही कशी बहुतेक घरं शेतीमध्ये असल्यामुळं आता पाणी सगळीकडे येतोय. बघूया आता हा एक बाईकवाला कसा नेते रे. सगळं बाईकवाले डेंजर आहे ती गाडीमध्ये. बघा आता तिथंच आहोत आपण. पाणी बघा किती जातं. आणि हा पण रस्ता आहे काय बघा. रस्ता म्हणायचा गेला की नदी म्हणायची ते काय समजत नाही मला, कारण पूर्णपणे सर्व विस्कळीत झालेलं आहे जनजीवन. काय बाबा पाणी आलं आहे काय. भरपूर आलेलं आहे. जाऊया. ज्येष्ठ नागरिक तेवढ्यात देखील हतबल झालेला आहे. आता बघा किती नुकसान झालं यांचं, किती नुकसान बापरे. कारण काय आहे की शेतीमध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे. तिकडं मोठी माणसं मजा बघायला येते, लहान मुलं मजा करतात. काय पोहतस पोहायला येतं तुला. हा मस्त असा पोहायला शिकत जा. तर बघा तिकडं पण तो पोहतोय. मगाशी आपण तिकडे गेलो होतो, जो मगाशी आपण चहा पिला होता तो घर आहे बघा तिकडं. हा भाई इकडं सूर उड्या मारते. ए फार्म हाऊस वाटेल झालेला. फार्म हाऊसपेक्षा स्विमिंग पूल भारी आहे ना जो. नैसर्गिक. धन्यवाद भैया रस्ता दाखवले म्हणून. आता मी पडलो असतो कुठेतरी. एक मित्र भेटलेला आहे आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनी खूप मदत केलेली आहे आपल्याला. हे सर्व आता पहिला तो छोटा मित्र भेटला, त्याच्या अगोदर ते मोठे सर्व त्याही सांगितलं आम्ही काय काय केलं. आता बघा इथून पाणी कुठे येतं बघा. आता पाणी कमरेपर्यंत आलेलं आहे. हे आता गावात घुसलं तर पाणी कमरेपर्यंत आलेलं आहे. तर अजून बुडलं आहे पूर्ण. कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. कमरेपर्यंत बघू शकतो आपण. कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आपण पुढे वरूनच गेलो होतो, पण इथून आता ते व्यवस्थित हे आहे डीपी आहे ना. काय हां तिकडे जायचं होतं. सध्या अरे सध्या परिस्थिती एकदम डेंजर झालेली आहे माझी, कारण वारा वाजतोय आणि समजत पण नाही आहे काय. हे बहुत खतरनाक जगह आहे. पाणी का बहाव बहुत तेज आहे. चला मॅन वर्सेस वाईल्डचा. अरे बाबा आता व्हिडिओ माझा का बंद पण करू शकत नाही. कव्हरअप होईल का माहिती नाही, परंतु झालं कसं बसं. बघा घरं सर्व पाणी गेलेलं आहे. मला कधी आता जाता येईल काय नाही याची काही खात्री नाही आहे. बघा संपूर्ण आता मी जरा तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो काठाद्वारे. बघा काय रे बाबा पुरात अडकलास. सामूहिक म्हणून वरती टाकलाव का नाही. टाकलाय नाही. पाणी गेला. ओके ओके थांब जातो. तुमच्या तिकडे आलोय मोठ्या याच्यामधून. बघा तिकडून आता शेवटी या घरांजवळ पोचलो, कारण इकडची परिस्थिती खूपच भयंकर आहे. बघा ते शिव मंदिर तिथं आहे, तर ते पण आता बुडालं आहे. पाणी गेलं आहे तिकडं. परिस्थिती एकदम गंभीर परिस्थितीचा सामना करत आलेला आहे. कारण शेवटी आपल्या छत्रपतींचं वाक्य आहे की म्हणजे आपल्या मावळ्यांचं वाक्य आहे की परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिखट. जाऊया आपण पुढं. चला आधी आपली सेफ्टी स्टिक बघूया. ही सेफ्टी स्टिक आहे आपली आजची. आपल्यावर एखादी परिस्थिती ओढवली की आपण काय म्हणतो की देव पाण्यात ठेवतो, परंतु आजच्या या आपल्या दिघाडच्या ग्रामस्थांना घर पाण्यात ठेवण्याची वेळ आलेली आहे. घरात पाणी नाही घुसतं ना अजून. 5-10 मिनिटं येईल. अरे बाबा बघा आता इथे मगाशी तर 5 इंच होता, आता बघा हळूहळू चाललं आतमध्ये. भरपूर घरामध्ये पाणी घुसलंय. बघा पुराच्या पाण्यामध्ये काही बाईक पण बुडाल्यात. हो आलो आलो. हा बघा पूर आलाय. सगळे टेन्शन मध्ये आणि पोरा एकदम हौशी मध्ये. काय रे पवाला काय भेटलाय बरोबर. बघा
सगळीकडे परिस्थिती बेकार रे, लोक घरात चला आता बघा एका घरामध्ये इथं आलोय. तुमचं घर कुठला? हा काय, हा बघा घरामध्ये पाणी गेलं यांच्या भाऊंच्या, आणि आता ते आश्रयासाठी इकडे आले. त्यांची चहा पाण्याची सोय केलेली आहे. हो, टी पार्टी चालली आहे काय? अरे वा वा, असं टी पार्टी पाहिजे. अरे बापरे, ते ओटीवर आता पाणी चाललंय. घरामध्ये जायला पाणी फक्त किती आहे? अर्धा फूट बस. इकडे भाई काय चहा चालू आहे. हा बघा पुराचा चहा. तो पाखरू कुठला आलेला तिथं बघा. समोरचा घर हा पूर्णपणे बुडलाय. तो बघा तो टेम्पो आहे, तो रस्ता आहे. आपण तिकडनं आलेलो आहोत. आपण एकदम कठीण परिस्थिती सामना करत. आता शिव मंदिरकडे मी जाऊ शकत नाही, पण तो काय करणार, कसं बस इथं आलोय. आणि इकडं अरे वा वा, चला मस्त ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बघा एकेकाली सगळ्यांना प्रवासी वाहतूक करणारे आपले मित्र रोहिदास म्हात्रे. चला परिस्थिती बेकार आलेली आहे. आणि जी माणसं घाबरतात तर त्यांना व्यवस्थित मिळेल बघा. अरे बघा गाडीची माणसं मस्त आहेत रे, चहा पिची सोय करताना एकदम. धन्यवाद, छानपैकी चहाची सोय केलेली आहे. धन्यवाद. हो अरे बाबा, चला चला बघा नातेवाईक भेटले तिथं. माणसं एकदम काय माहिती त्यांना मजा येते काय येते, परत गेलेले आहेत तिकडं. जालबिल काढला म्हणजे काय मासली बिसली पकडण्याचा इरादा. हा साप येतात ना, बरोबर. मासली लागतात बघा. आपण आतमध्ये शिरलोत, आता पुढे जाऊया, बघूया खतरो के खिलाडी. आता इकडे जायला रस्ता दिसत तर नाहीये. बघ कसा तर बसा आलोय. जे नाही म्हटलं तिथं कसं तरी गेलो मी. असू द्या बघा, पूर्ण परिस्थिती गंभीर आहे इथे आपल्या दिघाटी गावची आणि दिघाटी ग्रामस्थांची. पण बऱ्याचशी घरं बुडालीत. शेवटी काय ऐपत नसते माणसाची, काय करणार. या ठिकाणी आपण जर बघितलं ब्लॉगिंग, असा तर्क असेल की लाईक शेअरसाठी हा इथं ब्लॉग बनवलेला आहे. बघ मी खरंच सांगतो की लाईक शेअरसाठी मी ब्लॉग बनवला आलेलो नाही आहे. कारण एवढी कठीण परिस्थितीत कसं येईन मी माझ्या माणसासाठी आलेलो आहे. जेणेकरून काय होईल की मोठी मीडिया इकडे आवाज उठवणार नाही, परंतु मला माझ्या माध्यमातून काय करता येईल हे मी प्रयत्न करत असतो. माझं मत एकच असतं की सगळ्यांचं भलं हो. त्यांची परिस्थिती दाखवायला मी आलेलं आहे. परंतु बघा आमच्या कोकणातला माणूस किती समाधानी आहे. एवढं पूर वगैरे असूनसुद्धा तो त्याची व्यवस्था व्यवस्थित करतो. तो सरकारकडनं कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही आहे. हे फार मोठं त्याचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. आता एवढं पूर आहे, कोणी म्हटलं नाही की बाबा अशी अशी मदत मिळव. कारण ते मागच्या वेळी आपण बघितलं एखादी की पंचनामे केले आणि तसेच निघून गेले. परंतु काय झालं की काहीच मिळालं नाही. परंतु तरी तो त्याची व्यवस्था म्हणजे सर्वसामान्य आटपून तो तिकडे जातो आहे. हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मी लाईक शेअरसाठी नाही आलो, तर मी माझ्या माणसांची परिस्थिती दाखवण्यासाठी आलो. कारण माझ्या माणसासाठी मला काम करायचं आहे. बरोबर आहे ना. मोठी मीडिया येणारच नाही इथं, कारण तिला यायला इकडे वेळच नाही. ते इथून रायगड जिल्हा पार करून तिकडे पुण्याला जातील, तिकडे चिपळूण जातील, परंतु इकडे येणार नाही हे मात्र नक्कीच आहे. बघू शकतो आपण आता बरीचशी आता मंडळी जरा चिंताग्रस्त आहेत. काय भावाजी काय पूर आला आपल्याकडं. जाऊया आता. इकडची परिस्थिती खूपच बिकट वाटते. बघा गावचा रस्ता, पाणी बिणी गेलेलं आहे घरामध्ये. चिंतातूर झालेला आपला हा आज दिघाटी गावचा नागरिक. हा घरं किती बुडालीत बघा. पडवी वगैरे म्हणजे पडवी म्हणजे आमच्या गावचं किचन तर ते पूर्णपणे बुडाले. बघा समुद्र, शेती आणि गाव हे एकरूप झाले. आता मी बापूजी देव मंदिर परिसर झालेला आहे इथं. आम्ही बघितलं तर बघा केलोनचा डोंगर दिसतोय बघा, एकरूप झालेलं आहे. म्हणजे अगदी थोडी जरी घेऊन गेलो तरी आपलं केलोनच्या डोंगराला जाऊ शकतो आपण. आणि इकडं काय झोपा लाग चाललाय. चला झूम करतोय म्हणजे माणसं दिसतील, कारण मला तिथं जाता येणार नाहीये. एकदम झोपल्यावर माणसं आहेत बघा. बरं झालं अशी उंच घरं बांधावी, कारण पुरामध्ये कर हाय कर. हा मस्त. जिथे रस्ता मिळेल तिकडे मी जाईन. आपण इकडनं येऊया.
अरे वा, या आपण बघू काय चालत आलं एकदम पाण्याशी. रस्ता आहे का नाही बुरला? नाही. तेच मी म्हणून तर मी पुढे गेलो नाही. आता या बघा घराजवळमध्ये पूर्णपणे पाणी गेलं आहे. भरपूर जपतो परंतु पूर येतो आणि वाटत लावतो सगळी. बघा संपूर्ण परिस्थिती गाफील. हा संपूर्ण घरं बुडालीत बघा. काही माणसं वरती राहिलीत. चला बघा मगाशी आपण इथून चालत आलो होतो आणि हा घर आपण बघितला. आता तिकडेच आहोत. आता पाणी पण वाढत चाललेलं आहे. मला पण लवकरात लवकर इथून म्हणजे पलायन करायला लागेल, नाहीतर मीच अडकायचो. पाऊस म्हणजे आता थोड्या वेळेला ती भरती पण येईल, म्हणजे संध्याकाळपर्यंत मी तिकडे अडकन. त्यापेक्षा अडकण्यापेक्षा आपण निघालेलं बरं आहे. आपल्या सुरक्षित मार्गातून जायचं आहे. काय माहिती आहे की आजच्या या ब्लॉगमध्ये ना माझं कमी पण या दिघाटीच्या ग्रामस्थांचं योगदान पक्का आहे. तिकडे भाऊ असतील बघा. माझ्या योगदानापेक्षा दिघाटीच्या ग्रामस्थांचं योगदान जास्त आहे. कारण 2 ठिकाणी गेलं, चहाची सोय झालेली आहे आणि अरे मी पडलो अशा रीतीने. असं ते एवढा पडतात रे. पुराच्या पाण्यात नाही पडलो तर फायदा काय? आता मोबाईल वॉटरप्रूफ असल्यामुळं मला काही टेन्शन नाही अजिबात. हो थांबा जरा फक्त. आढावा बघा चांगला घेतोय. चला बाबा कसं तरी सुरक्षित स्थळी आलेलो आहे. दोन्ही ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद. चला आता सुरक्षित आहे याची मला आता खात्री आहे. शेवटी जाता जाता पडलो. चला देवाचं दर्शन भेटलं आहे. दिघाटी गाव हे एक भौगोलिक दृश्य बघायला गेलं तर खाडी तसेच जंगल विंगल सर्व काही आहे. आता आपण जंगलात चाललो तिथं. अरे वा, काय भाऊ पार्टी आहे की काय? मग काय हल्लो काय? नाश्ता काय? हां हां हां. चला जाऊया आपण. अरे पूर बघायला नाही गेलं? अरे लाजली मुलं लाजतात राजा. अरे काय लाजतात काय माहिती. त्यांचा मी हो अरे त्याही मगाशी एसटी काढली पुरातून. बघा तुम्ही नंतर ब्लॉगमध्ये नंतर बघा एसटी काढलेली आहे. दिघाटी गावात काय नको बघा. पहिला त्याही म्हणा बाईट दिली की दिघाटी गावात आणि नंतर पुढं काही नाही. वा मस्त. म्हणजे व्याकरण अर्धवट. काका तू काकाच लागशील माझं. जाऊया आता आपण गावातून चाललोत. काय या पुरानिमित्ताने का होईना आज दिघाटी गावामध्ये मला प्रस्थान करता आलं. काही जुनी दुकाने मला आठवतात. ही दिघाटी गावची जुनी दुकानं अजून परत शाबूत आहेत. कारण आता कसं आहे दुकानांचं स्टोअरमध्ये रूपांतर झालेलं आहे. चला छत्रपतींचे दर्शन झाले. वा ऊर्जा भेटली मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे मी कवर कसं केलं, तिकडनं गेलो ना इकडनं आलो. दिघाटी ग्रामस्थ. अरे घेतला का? चला बघूया. चला ओळखीची माणसं भेटलेली आहेत आपल्याला. बैरदेव पालखी सोहळ्यामध्ये भेटतात. बरेच ना? हां हां नाही यावं नको आता पुढं जावंचं अजून. चला सर्व माणसं पूर बघून आलेले आहेत. चला आता आपण गावातून उतरतोय परत त्याच तिथं. म्हणजे आपण एक परिक्रमा करून आलेलो आहे. आता मगाशी आपण बघितलं तर बघा आता त्या घराजवळ भरपूर पाणी आलेलं आहे. जरा चिंतेमध्ये व्यक्ती आहे. बघितलं आपण. हो चला. अरे बाईक स्वार एकदम दमदार आहेत रे. बघ अरे बघ आता पुराच्या पाण्यामधून बाईक नेतील. डेंजर आहेत. चला आपण परत भेटलो का नाही. पूर्ण परिक्रमा करून आलो दिघाटीला. चला काळजी घ्या. जेव्हा जेवण झालं का नाही? झालं नाही अजून? ठीक आहे ठीक आहे. हां मांडा पोचकी. आम्ही पण मावरा घेऊन जाऊ. वा चला चला बघा. ग्रामस्थ काही आहे तिथं. काय पाणी ओसरते असं वाटतं का नाही? नाही वाढते भाई पाणी. वाढते ना. अखंड फिरलो सगळा पूरग्रस्त भाग पूर्ण गेलो पहिल्यांदा. हां 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 इथं वाढेल नाही. पावसामुळं मुख्य प्राण्याची अवस्था पण बिकट झालेली आहे. बघा हा दिघाटीचा संपूर्ण शेती परिसर. मी म्हटलं ना मगाशी की आमच्या केलोच्या डोंगरावर जर तुम्ही होडी घेऊन गेला तरी आहे. आणि ही संपूर्ण दिघाटी आता बुडाली. बघा हा त्या
आणि बघा मगाशी आपण फिरलो होतो तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे बघा. बघू शकतो आपण संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. म्हणजे मगाशीपेक्षा जास्त पाणी गेलेलं आहे. मी नशीब लवकर आलो ना तर मी पण आता अडकलो असतो. तर अशा रीतीने पावसामुळं दिघाटी गावची परिस्थिती खूपच बिकट झालेली आहे. कसं आहे की ज्याप्रमाणे मी सुखद क्षणांना तुमच्यासोबत येतो म्हणजे पालखी जत्रा वगैरे, तर दुःखद क्षणांना देखील यायला पाहिजे. कारण त्याचं कारण असं आहे की इथं भरपूर पूर झालेला आहे. ही परिस्थिती फक्त पोहोचवण्यासाठी मी ब्लॉग बनवलेला आहे, नुसता म्हणजे लाईक शेअरसाठी आलेलो नाही. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. काय माहिती आहे की हा भाग नेहमी उपेक्षित राहतो, हा बुरीत भाग राहतो. ते कळायला पाहिजे इथल्या लोकांच्या, कारण इथं पण माणसं राहतात. तेव्हा हा व्हिडिओ मी संपवतो. गणपती बाप्पा मोरया.